येथील नामदेव तोडसरे यांचा गट नंबर 578 क्षेत्रातील 2 एकर ऊस विजेच्या तारांचे शॉर्ट सर्किट होऊन जळून खाक झाला आहे. तसेच ऊसातील स्प्रिंकलर सेट, पाईप यासह अनेक साहित्यांचे अंदाजे 3,70,000चे नुकसान झाले आहे. याबाबत ते सध्याचे तलाठी प्रशांत देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नाव सांगा तुमचं आणि किती एकर ऊस जळाला तुमचा? माझं नाव गोपाळ नामदेव तोडसरे. 2 एकरचा फड होता, म्हणजे टोटल 4 एकर क्षेत्र, पण 2 एकरच्या फडाला सुरुवातीला आग लागली. आणि आग लागल्यानंतर तिथं म्हणजे अशा आपल्या वावरातून 11 kVची लाईन गेलेली आहे. त्या ठिकाणी पक्षी बसले आणि पक्षी बसून शॉर्ट सर्किट झालं. आणि त्या ठिकाणी इतकं 2 पोलवरती UBC सर्किट असल्यामुळं तिथं स्पार्किंग भरपूर झालं. स्पार्किंग झालं की ऊसात ठिणगी पडली आणि ऊस पेटत गेला. पेटत गेल्यानंतर असं अर्धा एकर असं भरपूर चाललंच होतं पुढं, असं पेटत 2 एकरच्या जवळपास असं सगळं चाललं होतं. मग पुन्हा गावातील आमचे मित्र तानाजी पिंपळे, सचिनदादा डोंगरे, पुन्हा आमचे बंधुराज अमोल थोडसरे, तसेच त्यांचे मित्र आले ते पानवाडीहून काय आलेले, त्या सदानंद पाटील, असे बरेच लोक होते ज्यांनी काय केलं, भरपूर मदत केली. आणि अक्षरशः जीवावर बेतून त्या ऊसामध्ये वाऱ्याच्या विरुद्ध त्यांनी जे आग चाललेली आहे वाऱ्याच्या सोबत त्याला अडवण्याचा भरपूर प्रयत्न केला. ऊसाने आणखी काय नुकसान झालं का तुमचं? आणि ऊसासोबतच ऊसामध्ये असलेलं ड्रीप सगळं जळून गेलं, जळून खाक झाले. त्याचबरोबर त्या ड्रीपसाठी जोडलेले जे सपोर्टिंग पाईप असतात ते पाईप जळाले. त्याचबरोबर स्प्रिंकलर सेट होता साईडला ठेवलेला, तो देखील जळून खाक झालेला आहे. किती नुकसान झालं तुमचं? अंदाजे बघा की आता 2 एकरचा भावाचा विचार जर केला तर ऊसाचा भाव आणि स्प्रिंकलरच्या रेटचं तर ते 3 लाख 3.5 लाखाच्या पुढे नुकसान झालेलं आहे. अधिकारी कोण आलते का पंचनामे करण्यासाठी? पंचनामे करण्यासाठी फक्त तलाठी साहेबच आले होते. MSCBचे फक्त लाईन म्हणून फक्त आम्हाला मदत केली त्यांनी विजवण्यासाठी. आणि त्यांच्या अधिकारी साहेबाला बोलवलं होतं, पण ते म्हणले पंचनाम्यासाठी येऊत आम्ही परत उद्याच्याला वगैरे. मॅडम त्याच्या कोण येतो काय मागणी काय तुमची आता? काय झालेलं नुकसान आम्हाला मिळावं MSCB कडून, कारण MSCBच्या चुकीमुळे झालेलं आहे. त्यांना ते बरेच वेळेस सांगितलं होतं की हे सर्किट इथं नको आहेत, हे पोल बाजूला काढा, कारण ते एकदम वावरात आहेत. आणि डबल EB सर्किट, DP वगैरे काही नाही, पण उगं त्यांनी तिकडं 2 ठिकाणी फाटा जोडण्यासाठी ते एक सर्किट तयार केलेलं आहे. आणि ते व्यवस्थित नाही, हमेशा त्या ठिकाणी स्पार्किंग होते. माझी ही दुसरी वेळ आहे ऊस जळायची. आणि त्यांना कल्पना दिली होती याच्या अगोदर किंवा ती नीट करा वगैरे म्हणून, पण ते पहिल्यापासून तसंच आहे. आणि आता ते म्हणतात की आम्ही दुरुस्त करू. कारखान्यांना विनंती आहे की मी आता जवळपास आंबेडकरचा सभासद आहे, धाराशिवचा सभासद आहे, DDNचा देखील आहे. आंबेडकर कारखान्याची तोड आली सुद्धा होती मागच्या वेळेस 2 दिवसाखाली. त्यांनी मला म्हणले ते 2 दिवसात तोड देऊ. तर माझी सर्वांना विनंती आहे की कारखान्यानं परत लवकरात लवकर माझा ऊस न्यावा, जेणेकरून त्याचं वाटोळं होणार नाही व मला सहकार्य होईल त्यामुळं लवकरात लवकर नेला तर.